अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपलं भरीत तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज छोट्या वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे. तर भरीतचे वांग्यांनीच आपण बनवतोच भरीत, पण म्हणजे जेव्हा भरीतचे वांगे भेटत नाही तेव्हा आपण या छोट्या वांग्यांचं पण भरीत बनवू शकतो. तर मी असे कापून घेतलेले त्यांना धुवून घेतले आधी आणि असे चीर मारून असे कापून घेतलेले अशा पद्धतीने आणि याला हळद आणि मीठ असं चांगलं भरून लावून दिलेलं आहे. छान थोडस बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात असं मीठ लावून दिलेले सगळ्या वांग्यांना. नंतर मग आता आपण आधी यांना तळून घेऊ. तेल टाकून कढईमध्ये तळून घेऊ आपण यांना. याच्यासाठी मी हे साहित्य तयार केलेलं आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे असा लांब. तुम्हाला जसं वाटेल तसं चिरू शकता तुम्ही. थोडेसे असे लांब लसूण काप करून घेतले. शेंगदाणे तळायला थोडेसा एक छोटा टमाटा कापून घेतला आणि 3 मिरच्या कापलेल्या आहेत मी. थोड्या कमी तिखट असल्याने मी 3 टाकून दिले आहे. तिखटचं प्रमाण बघून टाका तुम्ही. तर अशा पद्धतीने हे साहित्य आहे. आता आपण अगोदर वांगे तळून घेऊ. तर आता कढईत तेल टाकते. 2-3 पळ्या तेल टाकायचं आणि वांगे टाकून द्यायचे. थोडं झाकण ठेवून द्यायचं याच्यावर. मध्ये मध्ये पलटवत राहायचे त्यांना. गॅस थोडा कमी करून देते म्हणजे ते मऊ पण होतील आणि छान तळले पण जातील. त्याला थोडा आपका मारू आपण. थोडसा 1-2 चमचे पाणी असं मारून द्यायचं फक्त आणि मग पुन्हा झाकून द्यायचं. बघू शकता मैत्रिणींनो, हे वांगे एकदम छान मऊ शिजून गेलेले आहेत. आता हे तेल उरलेलं आहे ना, याच्यातच आपल्याला फोडणी द्यायची. सगळे वांगे मऊ झाले छान. त्यांना हे तेल याच्यात ओतून घेऊ आपण दुसऱ्याकडे. वांग्यातलं तेल ओतून घेतलं मी याच्यात स्टीलच्या कढईत.
आता याच्यात फोडणी देऊ आपण. थोडी मोहरी टाकायची. नंतर शेंगदाणे टाकून द्यायचे तळायला. लसूण टाकून द्यायचे. गॅस थोडा मंद करून द्यायचा. कांदे तळून घ्यायचे. कांदे, मिरच्या, कांद्यांपुरतं थोडस मीठ टाकायचं, कारण आपण वांग्यांना असं बऱ्यापैकी लावलेलं आहे आतमध्ये, तर जास्त मीठ चालणार नाही, मग थोडस टाकलं मी इथं. टमाटर टाकून द्यायची. हळद आपण वांगे लावताना वांग्यामध्ये भरलेली हळद, मीठ. आता हळद काही टाकायची नाही. आता हे वांगे टाकून द्यायचे. हे वांगे असे चिरून द्यायचे असं खुरपीने. आपण कापताना व्यवस्थित पाहून घेतलेले, आतमध्ये कीड वगैरे आळी असं सगळं पाहून घ्यायचं कापताना, कापल्यावर. अशा पद्धतीने चांगलं चुरून टाकायचं त्याला. इथं मऊ असताना लगेच ते चुरलं जातं छान. असं थोडस इतका थोडासा बारीक चुरा गुळाचा टाकायचा किंचित, त्याच्याने फ्लेवर छान येऊन जातो. त्याच्यात एक मिनिट झाकण ठेवून द्यायचं. तुम्हाला जरा थोडस आणखी किंचित याच्यापेक्षा ओलसर वाटलं, याच्यापेक्षा गरज नाही याला हपका मारायची, तर याच्यापेक्षा किंचित असं ओलसर पाहिजे असेल तुम्हाला, तर थोडस असं थोडस हपका मारून द्यायचं पाण्याचा. थोडस 1 मिनिट वाफवून घ्यायचं, मग झालं आपलं भरीत. बघू शकता मैत्रिणींनो, आपलं भरीत तयार झालंय. अशा पद्धतीने भरीत करून बघा.